जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। जय जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। विजय वडेट्टीवार। हिंदू धर्म खतरे में है। हिंदू धर्म खतरे में है। जय श्री राम। जय श्री राम। जय श्री राम। श्री गुरुदेव। मी दक्षिण अहिल्यानगर जिल्हा देणगी प्रमुख गणेश जगदाळे। आज जे काय आम्ही दक्षिण अहिल्यानगर मध्ये जो काही आंदोलन चालू केलेलं आहे ते हिंदू धर्माचे जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिणपीठ नाणीसधाम हे हिंदू धर्माचे धर्मगुरू आहेत आणि त्याबद्दल त्याने अपेक्षा असं वक्तव्य केलेलं आहे। तो त्यामध्ये बोललेला आहे की जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज हे खरंच साधू संत आहेत का, त्यांना काही स्वप्न पडलं होतं का? त्याला आमचं एवढंच सांगणं आहे की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि यामध्ये जर तू असं साधू संतांना बोलशील तर संपूर्ण हिंदू धर्म हा आम्ही प्रचंड संतापलेलो आहे। त्याच्यामुळे आमची त्याला एकच विनंती राहील की त्याने नाक घासून जगद्गुरु नरेंद्राचार्यजींची माफी मागावी, अन्यथा पुढील ज्या काही जगद्गुरु नरेंद्राचार्यजी भक्तवर्ग असेल त्याच्या संपूर्ण हिंदू धर्मातील जे भक्तगण असतील त्याच्या संतापाला तू त्याला तुला सामोरे जावं लागल। जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांनी जे समाजासाठी सेवा केलेली आहे ती तू कधी तर करूच शकत नाही, परंतु त्यांच्या जर तू टीका करतो तर त्या पात्रतेचं देखील तू नाही आहे। त्याच्यामुळे जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांसारखी तू समाजसेवा करून दाखव आणि मग त्या पद्धतीने तो बोलून दाखव। आम्ही नक्कीच तुझं हे करू, त्यामुळे आम्ही तुझा जाहीर निषेध करत आहे। आणि आज हे मोर्चा फक्त दक्षिण अहिल्यानगर मध्ये होत नसून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज हा मोर्चा चालू आहे। तरी आज जर त्यांनी ती माफी मागितली नाही तर तो भविष्यात आमच्या प्रचंड क्रोशाला त्याने त्याला सामोरे जावं लागल आणि भविष्यात जे काही इलेक्शन होईल त्याला आम्ही चॅलेंज देतो की तू कधीही निवडून येणार नाही। आमचा संपूर्ण हिंदू धर्मीय तुला टीका करतोय आणि तुझ्यावर आम्ही जाहीर निषेध करतोय। श्री असं समजतं की वडेट्टीवार पण एकदा नाणीसधाम महाराजांकडे आले होते। हो, नागपूरमध्ये अनुसया मंगल कार्यामध्ये विजय वडेट्टीवार हा आपल्या सपत्नीक सह स्वामीजींचं दर्शन घ्यायला सुद्धा तो आलेला आहे आणि असं करून सुद्धा तो जर असं चर्चेमध्ये यायचं जर साधू संतांना जर तो अपमान करत असेल तर त्याचा माणूस म्हणून म्हणण्यात त्याचा काही एक अर्थ नाही, कारण की जो साधू संतांना बोलतो त्याचा महाराष्ट्रात राहण्याचाच अधिकार नाही। आमचा हा मोर्चाचा मार्ग शिवाजी महाराज पुतळ्याजवळ राहणार आहे आणि आम्ही आज LIC बिल्डिंग समोरून आज इथून निघलेलो आहे। शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आमचा तो जाहीर हे राहील, मोर्चा समाप्ती होणार।
जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांची मी शिष्य आहे। माझं नाव छाया अनिल ठाकरे, मी अहिल्यानगर येथून बोलते। हा विजय वट्टेवाड हा बोलणारा जो मनुष्य आहे, हा माणूस आहे का हे त्याने पहिले आपला मनाचा विचार करावा। बोलताना तो कोणाला बोलला याचा विचार त्याने केलेला नाहीये। अहो त्याची पात्रता तरी आहे का? त्यांच्यासारखे कार्य जर त्याने एक दिवशी करून दाखवलं, एक जरी कार्य त्याच्यातलं करून दाखवलं, स्वामीजींचे इच्छे उद्दिष्ट आहे त्याच्यातलं एक जरी उद्दिष्ट त्याने पूर्ण करून दाखवलं, तर आम्ही त्याला माणूस म्हणू। तो माणूस म्हणून आज म्हणजे त्याला लायकीचा नाहीये। विजय वट्टेवाडचा मुर्दाबाद। त्याने ना घसणी करून माझ्या स्वामींच्या चरणावर माफी मागावी, तरच आम्ही शांत होऊ, नाही तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू। एवढंच बोलते। श्री गुरुदेव। नरेंद्राचार्यजी महाराज की जय। माफी मांगो, माफी मांगो, माफी मांगो। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। मुर्दाबाद, 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 मुर्दाबाद। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। जय श्री राम, जय श्री राम। मुर्दाबाद, मुर्दाबाद, हिंदू धर्म बाजूला घ्या सगळे कमी करून घ्या गर्दी कमी करा
आम्हाला माहितीच नाही मला की आमची साधू संतांनी महायुतीला पाठिंबा दिला ते दिलं त्याच्याबद्दल त्याचा रोष होता त्यांनी त्याच्यावर डायरेक्ट म्हणले साधू संत आहेत का खरी समजून आरेकऱ्याची भाषेची आई अर्जाला ते पहिल्यापासून काय धर्माच्या विरोधातच भूमिका असली स्वामी विरोधात बोलले की आम्ही दाखवले की आमची पण वोट बँक आहे आपण प्रतिक्रिया देऊ ना. राज्याचे माजी विरोधी पक्ष नेते आणि विधानसभेतील आमदार विजय वडेट्टीवार यांनी जे काही हिंदू धर्माबद्दल किंवा साधू संतांबद्दल होणाऱ्या मतांवरनं जी काही प्रतिक्रिया काल व्यक्त केली तर ती निषेधार्थ आहे. मी प्रथमतः संपूर्ण काँग्रेस पक्ष आणि वैयक्तिक वडेट्टीवार या व्यक्तींचा मी जाहीररित्या निषेध करतो. आणि आजच आमच्या या ठिकाणी असणाऱ्या नरेंद्र स्वामींच्या सर्व साधक मंडळींनी आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर शहरामध्ये विशेषतः आज या घटनेचा निषेध नोंदवलेला आहे. आणि निषेध नोंदवत असताना ज्या वेळेला या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला 2024 वर्षामध्ये मे महिन्यामध्ये ज्या वेळेला लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या, जून महिन्यामध्ये ज्या वेळेला वोट जिहाद झाला त्यावेळेला ह्या लोकांची तोंडं थोबाडं ही शिवल्या गेलेली होती. त्यावेळेला वोट जिहादच्या वेळेस काही बोलले नाही. ज्यावेळेला फतवे निघत होते त्यावेळेला फतव्यांच्या बाबतीमध्ये काही बोलले नाही. पण आज कुठेतरी भगवा ध्वज हा या लोकांच्या मनामध्ये आणि डोळ्यामध्ये आणि डोक्यामध्ये सलतो. म्हणून कुठेतरी या हिंदू धर्माचा द्वेष करणारे हे संघटना ही राज्यभरामध्ये देशभरामध्ये कार्यरत आहे. त्यामुळे कुठेतरी अशा लोकांचा निषेध नाही फक्त तर यांना वेळच्या वेळी यांची जागा दाखवणं हे आपल्याला गरजेचं आहे. नाहीतर असेच लोक उठतात आणि साधू संतांबद्दल महापुरुषांबद्दल वक्तव्य करत राहतात. त्यामुळे यांना फक्त निषेध नोंदून नाही, हे जिथं दिसतील जिथं कुठंतरी आपल्याला आढळून येतील त्या त्यावेळेला ज्या ज्या ठिकाणी त्या लोकांनी अशा विचाराच्या लोकांना धडा शिकवण्याची आवश्यकता आहे. आता निषेध नोंदवणं हे ठीक आहे, लोकशाही मार्ग आपल्याला करावं लागतं. पण जिथं काही लोक असतील ज्यांच्यामध्ये कुठेतरी काही असेल तिथं तुम्हाला सांगतो ठोकशाही देखील वापरण्याची आवश्यकता समाजामध्ये निर्माण झाली आहे. नाहीतर अशा रीतीनं ज्यावेळेस आपण असं काम करत राहू तर आपण कुठेतरी विचार करत राहू की याचं काय होईल, याला काय वाटेल, मग कुठेतरी समाजाचा अजेंडा करता समाज म्हणून नाही फक्त धर्म म्हणून तुम्हाला सांगतो अजेंडा राबवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन. साई बन सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन. साई बन टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.